नाही. आता ही खोंड वाकड्या नाकाच आहे. पळू चांगला दाखवला तर वासरं पैदाच चांगली होते. नमस्कार मित्रांनो, आज आपण सलगरचे व्हिडिओ बनवायला आलोय. गाय बघायला आलोय. ऋषिकेश आहे आपल्याबरोबर. बरेच दिवस झालं ऋषिकेशचा फोन येत होता की सलगरच्या गायी दाखवा तुम्ही तुमच्या चॅनलवरती. ऋषिकेश आहे आपल्याला, म्हणजे आज योग आला ना, आलोय बघायला. ऋषिकेश हा कोण? तो आमचा हिंदी केसरी गाडीवान असेल घरचा. हा, तो गाड्याने पळवती. ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. मग हिंद केसरी आहे. हा, हिंदी केसरी. कोणते पहिले पळवले? सगळे पळवले. हरण्या हरण्या नाही कधी पळवले. नाही ना. नाही, आमच्या गावातले तेल पळवले. तोर बंडा पवारचे ते हा, असे बाहेरले पळवले बरेचसे. वय किती? वय 21 चालू आहे. 20. कमी वयात लय मोठा झाला. मग 4-5 वर्ष झाला आमची गाडी. 5 वर्ष झाली. हा, 5 वर्ष. मग किती वेळा पडला? पडले 4-5 वेळा पडले. 4-5 वेळा. पडले. फ्रॅक्चर नाही ना काय? नाही बघ, घासाघासी. घासाघाशी. नाव काय? आदित्य खरात. आदित्य खरात. मारणार नाहीत ना मला? तुम्ही एकटे या काय तुम्ही व्हा पुढे. आम्ही पुढं हो. ही म्हातारी काय का सगळ्यात? ही म्हातारी सगळ्या. सगळ्यात म्हातारी. हा, आता गाभण नाही ना? आता नाही गाभण. गाभण राहिली नाही. आता ही खोंड वाकड्या नाकाच आहे. हा आणि ती जी आई ही आहे ना, हा, ही आहे. आणि ही त्या वाकड्या नाकाच्या वळूची आहे. ही हा, आणि हे गेलं आज्यावर. आज्यावर गेलं. ही म्हणजे आईमध्ये काय नाही, पण वासरू गेला आज्यावर. आज्यावर गेले. त्याला खायलाही काय त्रास नाही ना? नाही, काय सुद्धा नाही. खायला नाही, काय प्यायला नाही. किती महिन्याचा आहे? आता 24-25 दिवसाचा आहे. 25 दिवस. हा. तुझी आई पण लय क्वालिटी आहे. तुमच्या गाया क्वालिटी आहे. तेव्हा बैलागत आहे. ही गाय कुठल्या वळू? ही तिन्ही बी गायक नाही. हा. त्या बैलाची आहे. त्याच्याच आहे. एकाच्याच आहे. चांगल्या पैदाशी हा. पडल्यात हो त्याच्या. फक्त ही आपली घरची आहे. हा. ही आपल्या ते राखोळी गाय होती. हा. त्या गायची आपण घेतलेली आहे ही. पण ही गाय, ही आई बी माझ्यापाशी होती सांभाळायला. हा. आणि ही जी बी आई माझ्यापाशी होती सांभाळायला. 2 कोंगणोळीच्या गाया राखोळीला होत्या. हा. मग त्या विकत घेतल्या मी. त्या दोन्ही विकत घेतल्या? होय, विकत घेतल्या. राखोळीला असून पण? होय, त्यांच्या गाया होत्या हो, पण मला पैसे देत होते त्यांनी. हा, म्हणजे राखायला. हा. राखायचे पैसे देत होते. आता किती गाय आहेत त्या? आता माझ्या आहेत 10 गाया आहेत. 10 आहेत त्या. आता ही 2 मोठी खोंड पितेत काय? कुठली सगळी पेते. सगळे पितेत? होय. अजून तिची आई नाही गाब गेली. हा. मग परवा ही तेवढी गाब गेली. ही वासरू ती 15 आहे गेली. हा. बाकी अजून कुठली काही गेली. आता ह्या जात्यात लगेच हे घे बरं. माझ्याकडे यायला बघते काय? जरा बघते ही. रतीब असतो गाव? रतीब आता गेलेले तेवढा आहे. बाकीच्याशी काय झालं नाही. नाही. ते मोठं पण वाकड्या नाकाच आहे होते. नाही, त्याचं नाक वाकडं नाही. फक्त नाकावर जरा असं जास्त टेंगुळ आले. हा. त्याची आई कुठली? तिची आई ती आहे. ती पलीकडली आहे ती. मग आईपासून लय लांब जोडीदारांबरोबर. जोडीदारांबरोबर इकडं फिरायला आईकडे नसते ते वासरं कुठली. आता त्यो पिन खोंड पलीकडला आहे नाही. पण मी काय म्हणतोय, ह्याचा काय संबंध आहे का त्या वळूशी? कुठला? मोर. त्या ओळीच्या पोटचाच आहे. त्याचाच आहे का पोरगा? हा, हा, म्हणून वाकडं नाक झालं. ही पिन ही कोण त्या ओळीच्या पोटचा आहे. ते पांढरा त्या ओळीचा, तो काळा त्या ओळीच्याच पोटचा आहे की आता. आहे ना? हा, पण तो त्या पोटचा नाही. तेवढा ती काळी पाडी आहे ती वे त्या ओळीच्या पोटची. मग त्या वळूच्या पायदाशी शेम त्याच्यावर जाते ते? होय, त्याच्यावर जातात. पण तोंड वाकडे होत नाही त्यांची. नाही. हा हा. नाव काय हो तुमचं? माझं नाव उमेश रमेश कांबळे. मग नदीकडे बरंच कळप गेलं ना? नदीकडे गेल्यात, पण आम्ही तर वैरण ते नाही म्हणताना गेलो. मग तुम्हाला वैरणीची सोय आहे? सोय आहे. मग पहिलं जात असेल की? पहिलं जात होतं की. पहिला गाया पण आमच्या बक्कळ होत्या. 15-16 गाया होत्या. मग जायला लागायचं. मग किती वर्ष झालं बंद केलं? आता गेल्या वर्षी गेलो नाही, ह्या वर्षी गेलो नाही. 2 वर्ष झालं गेलो नाही. नाही तर त्याच्या आधी गेलेला. गाया कमी झाल्या नाही आता. हा.
आणि पहिला कसं सगळं असं उघड्यावर होतं, आता गोटा बिटा तयार करून हे केलेलं. फक्त उन्हाळ्याचाच त्रास आहे ना. उन्हाळ्यात तेवढंच. आता हे 1 महिना आणि 1 महिना, 2 महिने. 2च महिना. त्याच्या आधी बी काही त्रास होत नाही, हा. त्याच्यानंतर बी काय होत नाही. तर एक 2 महिना, एप्रिल मे महिना एक नाही, हा 2 वर्ष जरा 2 महिने जरा ऊन जाणवते जास्त. तरी तुमच्याला कॅनॉलला पाणी आहे, कॅनलला पाणी आले, त्यामुळे काय पाण्याची हा. अडचण नाही. पाण्याची काय आता सध्या अडचण नाही. पाणी आलंय म्हणून काय अडचण नाही, आणि पाणी नाही आलं तर अडचण आहे. तुम्ही खोंड कितीपर्यंत विकता कोंड आमचे ₹1,00,000 ₹1,25,00,000 जाते त्या? होय. काही 1,75,000 गेले गेलं? होय. ते कोणत्या गाईचं होतं मग? ते होय, ते बघा त्या तांबड्या गायचे, या तांबड्या गाईचं होतं. म्हात्र्या गायचं होतं, 1,75,000 दिले ते. तिची कालवड नाही हा? तिची कालवड आहे की बघा, ती पलीकडली कुठली हो? ती पलीकडे, पार पलीकडे आहे ना, ती तिची कालवड आहे. आणि ती काळी आहे ना मधली, ती तिची कालवड आहे. मग एकदम शेवटला गाय आहे ती? हा ती शेवटला आहे ती. ती ही तांबडीची. हा मग तिची हाय वंशावळ तुमच्या? वंशावळ आहे. आता तो खोंड पळायला आहे तो, हा पोरग्या तो त्या गायचा जाईल. आहे काय? मग त्याच्या अगोदर एक पळत होता तो खाली एकला बघा, तो बी त्या गायचाच होता. दूध काढता का हो? दूध ते काढतोय. माझ्या ज्या गाय आहेत नाही घरच्या, त्या गाया दूध देते. त्या आता मी राखाय हे घेतलेले ह्या गाया दूध देत नाही, देत नाही ते? देत नाही. आमच्या ज्या घरच्या गाय आहेत नाही, आता ही 4 लिटर 5 लिटर दूध देत होती गाय. तांबडी गाय? होय तांबडी गाय. खोंड असून 2 लिटर दूध काढत होती तिचं. मग आता किती दिवस झाला अशी खाली आहे? आता खाली म्हणजे नोव्हेंबर महिन्यात तिचं खोंड दिलंय बघ, हा. तेव्हापासून ती खाल्ली जाते. मग माझा येत आता येत्या माझा पण गाभण लागत नाही. 16 येत झाले तिची. झाली हा? तुमच्या लहानपणापासूनची आहे? लहानपणापासूनची घरची गाय आहे. घरची. सगळ्याच घरच्या गायी आहेत. त्या तेवढ्यात फक्त मी गाया राखायला 2 घेतले. हा हा, म्हणजे ह्या जेवढ्या पांढऱ्या दिसतात त्या घरच्या आहेत? घरच्या आहेत सगळ्या. हा. मग तुमच्याकडे आता काय विकायला नाही? विकायला आहेत खोंड, पण आता आणि जरा 1-2 महिने जायला पाहिजे. आता परवा ह्यो खोंड मागटला 1,75,000. 75ला? हा, ह्यो कोणता हो? जवळ ह्यो बघूया मधला. का? ओके, ह्यो. हा. तिचं बी नाका वर आहे हा? त्या गाईचं ह्यो खोंड. ते कोण ना? त्या गाईचं आहे का ते? हा, या गाईचं. ह्यो बघा, या गाईचं. ती ह्या गाईचं आहे. आणि ह्यो? ह्यो खोंड त्या आजचाच आहे, त्या गाईचं. त्या गाईचं. ह्यो मागितला का नाही? ह्यो मागायला ते परत यांनी देणार नाही, पण पळवणार. हा काय? हां, हा पळवायचा? पळवायचा आहे. मग चांगला आहे तो घरी ठेवायचा? ते देणार नाही म्हणजे, कारण त्यांचा नाही कोणी ते टोपी. हा हा. त्यांनी म्हणले ते आमचं द्यायचं नाही, आता ठेवायचं आहे. मग तुम्ही बी हुशार आहे की हा? मग आम्ही पण आता हे ठेवणार जाईल. ठेवणारच आहे? होय, आता देत नाही. देत नाही? चांगला होती खोंडले. बघूया का जवळ ना? या की. तो घरी ठेवायचा? हा, घरी ठेवायचं. वळू म्हणून? वळू नाही, पळवाय ठेवा. पळवाय ठेवायचा? हा. वाकड्या नाकाचा आज्यावर गेला. मज्जावर गेल्यावर तो मागटला बाबा तुमच्या. चांगला आहे तो. मग काय तुम्ही किती सांगितलं? आम्ही 2 लाख रुपये. 2 लाख सांगितलं? हो. अरे मग ह्यो धंदा चांगला आहे की हा? चांगला कशाचा मग? आहे ताप सगळा. एका गाईचं 2 लाख एका वर्षात? वर वासरू झालं, चांगलं झालं तर आहेत पैसे, हा. नाही झालं तर नाही हा? चांगलीच होणार की हो, तुमची सगळ्या गाया चांगल्या आहेत त्या, आणि तुम्ही वळू चांगल्या भरताय. होय, गळू चांगला भरायला लागते बघ, त्यामुळे महत्वाचं ते आहे. वळू महत्वाचा ना? वळू बिघडला तर काम बिघडतंय. वळू बिघडले काम बिघडलं. वळू चांगला दाखवला तर वासरं पैदाच चांगली होते. लय फरक पडतो. ही तुमची लक्ष्मी हा? घरची लक्ष्मी शेवटपर्यंत राहणार? ते सगळ्या शेवटपुत्र राहणार. राहणार हा? होय, सगळ्याच राहणार शेवट? सगळ्याच राहणार. विकायचे नाही? विकायला काय नाही. ऋषिकेश चला आता दुसरा कळ बघूया. चला चला. गाय किती येताची हो? ते
10-15 येते. दात येते का तिला? दात नाही. नाही ना. ती म्हणताना कळपातनं बांधून ठेवते, दुसऱ्या गाया ढकलून तिच्यावर पडते, हां हां. म्हणताना बांधून घेते. तुमचा कळप पण आहे का? हो, कळप पण आहे. 10-11 गायच घे. मग कुठं आहे ते? ती नदी भागाला गेली चरायला. नदीकडे गेल्या. आणि ते कोण नेले? ते बंधुराज आहेत. ती कळपातले म्हातारी झाली म्हणून घरी ठेवली. हा, म्हणजे पाडव्याला असं फिरायला लागलं नसता. हा, सगळे गावातच एका जागेवर बसून बघायच्या. असं फिरायला लागतंय. ह्याच्यात कळप किती आहेत? एक का दोन? तिघांचे आहेत. मग 3 कळप एका ठिकाणी आहेत. त्यानं काय राखाय बरं पडते काय? बरं पडतंय. हा, मग तिघांनी 3 साईडला उभं राहिले की बरं पडतं. काय किंमत याची? मालक कुठं आहे? हे मालक आहे ते. मालक काय किंमत? 80,000. तिचं आणि दुसरी पांढरी तेच आहे. पांढरी तेच आहे. कुठल्या वळूची आहे हो ती काळी? ती वाकड्या पाहिजे. नागवाकड्याची आहे का? धरा कितीला? आता कुठलं गाव? मालकाला गावणार की माणसं बघून मारायचं. मारायचे. हा. हा हा. ही कोणाची आहे? ही चित्ताची झाडाखाली आडवा पडला. आडवा पडलाय. त्याला लय आराम दिलाय तुम्ही. नाही बंद पडलाय. बंद पडलाय बे. काहीतरी दिला असेल तुम्ही. त्याच्यात वाकड्या वळूचे किती येते? वाकड्या वळूची? हा, शी वाकड्याचा आहे, ही वाकड्याचा आहे, ही वाकड्याचा आहे, ही वाकड्याचा आहे, ती पे लागलेलं वाकड्याचा आहे. त्याचीच लय पाहिजे. लय पैदास आहेत त्याची. आधी ते ह्याची गाडी पळवली का? आदत मध्ये ये की जवळ मग. पाच सहा पहिल्यांदा 5 फाटी मीच पळवली चालू. म्हणजे 5 पहिलं 5 फेरत पळवलेत. हा कुठला म्हणला झालाय? रुस्तम हिंद केसरी. किती नंबर? पहिला नंबर आला. पहिला नंबर. हा, ट्रॅक्टरला. ट्रॅक्टर कमवला याने. ट्रॅक्टर बक्षीस होतं. मग ते हेच ना, ते पैलवानाने भरवलेलं. हा, देशिंग मधलं. आम्ही 5 किलोमीटरला 6 किलोमीटरला पळवतो. किती गाडी असते एका टायमिंग? एका टायमिंगला 17-18 गाडी असते. त्याच्यावर नाही ना. नाही, आणि लय गाड्या आल्या तर लय गाड्या आल्या तर 2 गट करायचं. 2 गट. आणि 100-200 गाड्या आल्या तर तेवढे येत नाहीत गाड्या. लय 35 गाडी होती एका गटात. असं काय? जनरलला एक 10-15 गाडी लय झाली. बगटाला तीन बकळ गाडी होती. पाणी आणलं. अरे वा. कितवीत आहे? 6वीला. मग आता काय सुट्टी लागली काय? नाही, आज 1 दिवस सुट्टी. आणि पेपर झालं? पेपर अजून चालू आहेत. किती राहिलेत? अजून 3 झाले पेपर, अजून बक्कळ आहेत. बक्कळ आहेत? बक्कळ म्हणजे सर किती देते ते माहीत नाही आता. असं आहे. अरे तुझं पेपर माहिती असणार की 3 झालं, मग 3 बाकी असतील है ना. म्हणलं बक्कळ आहे म्हणलं अजून. कुठली शाळा? जिल्हा परिषद शाळा नंबर 1 बिळांकी. आणि ही तुझा बैल आहे? तू मालक आहे याचा? मग ट्रॅक्टर कुठे आहे? ट्रॅक्टर दुसरा ते शिवादादाला दिले. म्हणजे पैरा होता ते नेला. अजून किती बैल आहेत तुझे?
अजून एक खाली ते पांढरा होता ना हां ते काय गाय आहेत का काय आहे किती खाली गाई एकच आहे ह्याची आहे ही जी आहे कुठं आहे खाली खाली आहे काय काळी होती बघा ती हां हां त्या कळपात नाही गेलं नाही तिकडं किती गाय आहेत त्या घरातली म्हणाली बँकेतच गाई एकच आहे एकच आहे आणि त्याची बहिणी काय आहेत ती अजून नाही पाडे पाडे आहे मग ही जी बहीण सलगर कुठं आहे सगळी तिकडे आहे सलगर तिकडे आणि इथं कुठलं गाव आहे बिळंकी बघा ती बिल्डिंग दिसते बघा तिथनं बिळंकी लागते बेळंकी आणि तुझं गाव माझं गाव पाचीगाव आहे ते कुठं आहे पाचीगाव तिकडे आहे डोंगर पाचीगाव तिकडं आहे काय ह्या साईडला आहे येऊन राहिले तिथे त्यांनी हां हां सलगरमध्ये 2 वाण आहेत ना पांढरा आणि एक काळा पांढरा आणि हो का त्याला लय मार्केट आहे ह्याला मार्केट आहे लय मार्केट त्याला कोणी मागितलं गाव त्याला मार्केट दे ना रोज आड्या येते मागतात हां कितीपर्यंत मागितलं 2.25 सूत्र मागितलं मागितलं मग तुम्ही किती सांगितलं मालक 5 लाख सांगतोय 5 लाख का 3 लाख सूत्र मालक थांबला येऊन करसुंडेल नेलं रोज एक ना एक गिऱ्हाईक खायचं रोज येतं गिऱ्हाईक येता येतं रोज गिऱ्हाईक मालकाला द्यायला पाहिजे धरून नाही काय करल बघा बस मालकाच्या बी अंगावर येतोय ऋषिकेश ही बैल कसली काल नंबर झालेली 5 लाखाला काय 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 म्हणले 5 लाखाला काल नंबर झालेली नंबर झालाय काल मग पडलेला व्हिडिओ चालला ना तुला हा 2 नंबर केला आणि गाडी पण 5 नंबरचं बक्षीस नाही ना 2 नंबरचं 3 नाही 5 लाख रुपयाचं हा पहिलं 5 लाख पहिलं 5 आणि ह्यांना किती भेटलं 3 लाख 3 लाख भेटलं घरची गाडी घरची गाडी घरचा ड्रायव्हर तो ड्रायव्हर तुम्ही मालक चालक 3च्या 3 तुम्ही आणले घरी कोणाला द्यायला नको काय नको हा? हे बरं आहे मग तू तू हाणली की नाही हे गाड्या हाणले ना मग जास्त कुठला पोहतो दोघातला दोन्ही पळते तेवढेच तेवढे का कोणत्या खांदे दोन्ही खांदे फक्त डावीला एकदा पळते उजवीला पळते त्याला ते उष्ट नको आहे त्याला ताजं पाहिजे घरची शेती हीच करतात का आवत सगळे भाड्याला पण जाते भाड्यानं बी जातात कसा दिवस 1500 रुपये दिवस 7 ते 12 7 ते 12 शाळा किती झाली शाळा 8वी झाली 8वी त्यानंतर हे बैलच गळ्यालाच बांधायचं का गळ्याला आणि तुटून गेली तर नाही तुटत नाही जाते कुठं इथंच असते ती मग येशनेला का नाही लावायचं नाही स्नेल लावायचं का नाही स्नेल असते येळभर अवताल्याने गेल्यावर लावतेच की हा. मग आता घरात आल्यावर वैरणी खात नाही आगाऊपणा काय करत नाही म्हणताना लावत नाही हां आगाऊपणा केली असती म्हणजे लावलं असते इस्नीला बरोबर काय आता घरात आगाऊपणा करत नाही आणि पावसाळ्यात पावसाळ्यात असेच पावसाळ्यात हा आहे अशी. गोटा नाही काय नाही काय नाही गोठा बिटा काय ना उन्हाळा पावसाळा असंच फ्रेश वातावरणात फ्रेश वातावरणात हा? ऊन लागलं म्हणाय नको कोण सावली पडली म्हणाय नको तरी पण ते गारटत असतील पावसाळ्यात नाही नाही तसं काय नाही नाही घट्ट आहेत घट्ट आहेत हा त्यांची येते का बैल नाही नाही ना फॅन फॅन आहे बैलाची कुठल्या बैलाचं फॅन आहे दोन्ही बैलाच आहे दोन्ही हा जास्त कुठला आभूषा 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 म्हणजे कुठला पलीकडे पलीकडला तो काय लय पळतो का नाही दोन्ही पळते ते हा जास्त जास्त त्याच्यावर आभूषावर हा सलगरच्या काय तिकडं कुणीकडे गेले आता नदीकडं नदीकडे गेल्या कागवाड उगार भागात तसं कॅनलचं पाणी आल्यामुळं तुम्हाला बरं झालंय हा थोड्या निम्म्या जात नाही निम्या जात नाही हा. का ज्याची आहे ती कमी आहे ती जात नाही बक्कळ आहे ती जाते म्हणजे ज्या जास्त गाय आहेत जास्त त्या गाय जातात ती जाते आता ही खुटी रवली हा. आणि त्याला काय कुंडल आहे
हे ती गोल हे आहे त्याचं, हा त्याला त्यात माती उकरताना शिंग जाते म्हणताना ती गुंडाळली हा, मग त्या मेकाच्या ह्याच्यात शिंग जाते. जाते, काहीतरी करून घेते माती उकरताना हा हा हा, म्हणताना ते जाऊन शिंग जाऊन म्हणून ते बांधलेलं आहे. ते गुंडळून त्याचा होल पॅक केला. गोल पॅक केला, काहीतरी डोकं लावलंय. डोकं लावलं. बट्ट्या कुठं कुठं असतात? इथे एक हा शिव एक असतोय, हा परत इथं मुत्ताटीवर म्हणून बरोबर एक असतो. हा शिव इथं असला तर चालतोय, हे इथं असलं तर चालतोय, ही जागेवर आहे. हा आणि शिव इथला मुत्ताटीवर असल्यावर चालत नाही. इथं एक असतोय हा ही कातर भोवरा म्हणून, ह्याचं पाणी ह्या खाल्ल्या उंदर नक्कीवर पडू नये. ती उंदर नक्कीवर पडल्यामुळे दमवते मालकासनी. हा परत इथं महागे एक असते म्हणजे गांडसुळी भोवरा म्हणून एक असते, हा ती पण नसूनच बैलाला. आणि एकेकाला लाभला तर पण लाभतोच, एक बाशिंग भोवरा म्हणून एक भोवरा असतोय. हा, लाभला तर लाभलाच, नाही त्याचं घर उद्ध्वस्तच करून लावतो. तो कुठं असतो नेमका? ह्या जागेवरच्या भोवऱ्या खाली एक तर भोवरा असतो. ही जागेवरचा एक हाईत ते हा. ह्याच्या खाली अंगाला एक असते. आणि इथं गळची पीठ दुईकडे असते, हा मग ती इकीड नसून ती पण लाभली तरच, नाहीतर नाही लाभत. दुईकडे असावी चालत्या. आणि इथे हीच गळची पीठ हेत नसून हा, म्हणजे सापटी खाली येऊन ती गळपास तो गळ फासच. हा, मालकाला फासच लावणार. लावणार असं आहे. मग आता पाहिजे काय काय ते सांगा. आता ह्याचा भोवरा हा इथं चालतोय, हा ह्यातलं इथलं काळजी सुळी चालत नाही लयशी. हा ही भोवरा महाग पुढं असू दे चालतोय, पण ह्याच्या मुत्ताटीवर भोवरा नाही पाहिजे. तो हा ती कातर भोवरा नाही पाहिजे. कातर भोवऱ्यात पण दोन फरक आहेत. हा त्याचं भोवऱ्याचं तोंड पुढं असलं तर चालतंय, पण पाठीमाग असलं तर चालत नाही. कारण त्याचं पाणी उंदर नक्कीवर पडते, ती पडून नाही चालत नाही. आणि गळची पी इकडे चालत नाही, दुईकडे असली चालत्या. आणि इथला गळपास तेवढा नसतो. नसेल हे बैलांना ना. हा बैलाच नाही. आणि आणि गाय गायला कसला पण भोवरा असू दे, काही सगळं काय चालतं, सगळं चालतंय. ते बघायचंच नाही. बैल घोरूनही पण, हा घोरल्यावर धन्याला घोर. असं आहे काय? हा, गाय घोरल्यावर चालते. डुलूनी बैल, हा. गाय डुलल्याला चांगलं. मग आता गाय एक ना आमची एक झुलती. हा, झुलल्याला चांगलं गाय, बैल झुलूनी. असं आहे ना. बैलाला मालकाला झुलवते, आणि गाय असेल झुलणारी तर काय सुद्धा नाही. नाही ना. हा, मग गायला सगळं माप आहे, माप आहे. बैलाला नाही. नाही. वय किती हो? माझं हा 24 लहानपणापासून ह्यात यातच आहे. किती येतात जे? सातव्यांदा गाव आहे. सातव्यांदा गाभा. लय भाव वाटते हो. नाही बाबा सुट्टी बिट्टी महाग लावून मारले सोड नाही आता जर सुटली तर मारणार. मारत्या काठी घेऊन कायचा फुटा असतो तर वर काठी आहे जवळ. हा, मग तुम्हाला बी काठी लागते बे? काठीचे सूट येत नाही. नाही हा? काठीचे त्यात मी एखादा गोचा खालते अशी आहे. घालते जा. मग ते- कंड्याला बांध देत, गळ्याला बांध देत नाही अजून. कंड्याला बांध बघितला का? हा, मग गळ्यात वाहून देत नाही. गळ्यात वरून घालू देत नाही. वरून घाला गेली उचली म्हणा. मग मुरकी ही नाही घालत? नाही मुरकी असेल तसं काय नाही. नाही आपा हिंडा सुटतो हो. आता तर 12 वाजता बांधली ती. ही हिंडाय जाते. हो हिंडासाठी वरतून सांगता ती दोन हा, ही एक सुटते. आमचं मला माहिती आहे, आमच्यात हिंडवायची आपलं पाणी पाऊस बांधायची. ही कुठल्या वळूची आहे हो? हे आमचाच बैल होता, तुमच्या दावणीचा? डाऊनचा बैल होता. तो बी असाच होता का? बैल असाच असू. ह्याच वाहनात? तो वान असा नव्हता. हा, वान कैसा राहायचा, आई असली होती. ही जी आहे अशी होती. अशी होती आणि बैल कोसा होता, या बैलासारखा होता. हा, वाहन लय जोरात आला. नाही वान काय गाय असली होती हो. ही आई असली होती, आईसारखी झाल्या वानाला. आणि बघ बैलासारखी झाल्या, आहे ना. शिंग बिंग बैलासारखं झाले. असं वाहन नाही कुठं हा? वान नाही असला. वाहन पण नाही ना असा करंट पण नाही. नाही करत नाही असला. हाय हाय त्याला खोंड असली होती ती. खोंड व्हायलाच पाहिजे होय तर. असली जाते. आता करायला खून नेला असा सुद्धा असं असंच हा? असं वाहनाला पण वानला असं जाई असंच आहे. कराडला गेला कराडला चांगला कोण पावला आता. आता किती महिन्याची गाभण? आता 6 महिना लागला की 5 संपला 6 लागला. चांगली पैदास होणार बरं का. होय हम्म. काय चांगली होती.
ही गाय एक क्वालिटी आहे. वाली अशी गे गावात नाही कोणाची गावात. गावात नाही महाराष्ट्रात नसेल. होय होय. महाराज नाही म्हणून चालू. आमच्या गावात अशी गे नाही बघा. नाही. मस्त का खांड्यावर गुरायची. हां. पण असली गे नाही. आता 3 वळू आहेत. ते नाही रोजच्या किती गाय येतात? रोजच्या 5-6 होती. 5-6 रोजच्या 5 होती. मग गजा किती काढतो रोज? गजा जास्त आता बाहेर नेत नाही. त्याला घरात एखादी घ्यायला तरी एखाद दुसरी तेवढीच. तेवढी. हां गजाला कमी झाला. इकडे आहे. ह्याच्या आधी कुठलं वय होतं का तुमच्याकडे? नाही वळू नव्हतं. गया होत्या आपल्या खिलार गया होत्या बक्कळ. हां. मग गया बंद झाल्या. गजा चालू झाल्यापासून गया कमी झाल्या आणि बैलाकडे जाय मग. ह्यो पहिला वळू ह्योचा. हा पहिला वळू हेच. मग ह्याला वळू म्हणून ठेवावा हे कसं काय त्याला वाटलं? वळू म्हणून ठेवला नव्हता. हे असंच गयात हिंडायचा गयात फिरायचा. हां. ती वासरं चांगली वाजल्यावर राहिला ते राहिलाच. असं आहे काय? हा ह्याला असा कळपात राहिला हा कळपात राहून हे झालं. आणि चांगल्या पैदाशी पडलेल्या मग वळू झाला. हा वळू तयार झाला. मग ह्याला रतीब काय हो? तर ते सातू मकच पीठ शेंगपेंट दूध बीत नाही ना? दूध असते की. किती? दूध 2 लिटर असते की. त्याचं ते पितो म्हणणं पिते. म्हशीचं. हा म्हशी. हे दाताव दाता येतं का हो त्याचं? नाही दातावर ते दात जरा बाहेर आले वाटते वाकडा त्याचे ना. हां. ते खाया बीच काय तक्रार नाही. ते खाते म्हणा तिथे काय अडचण नाही. जरा कुट्टी वगैरे खायला दमवते म्हणजे ते तोंडात बरोबर येत नाही. हां कुट्टी. हा कुट्टी लांबडी वगैरे नसली की ती खाते. चिपाड खाणार हा बरोबर. चिपाड खाय येते. किती लांबून गाय येते तो याच्याकडे? हे पण लांब फार मुंबईपासून गया आहे त्या. मुंबईच्या आल्या? होय मुंबई मुळशी आणि पाक गया टाकलेली आहे. मुळशीच्या आले. होय. गरम रक्ता जाणवले. हा गरम रगातले. ते नवीन माणसाला कोणाला धरू देत नाही आणि सोडू देत नाही. नाही नाही जवळ जाणार पण नाही त्याकडे बघून. ते आता तुम्ही आल्यावर शांत मी झाला. आली म्हणताना शांत आहे. मी नसले की शांती येत नाही कोणाला. नाही नाही तुम्ही नव्हता तेव्हा लय फुसकारत होता. होय. आणि त्या आत होता अडचण होती हालायत ना म्हणताना गप्प उभा राहिला. हां. बाहेर असता मी बसत नव्हतं. इथं दाव तोडला असतं त्यानं. नाही दाव तोडून मी जात नाही. ती इसना का ओढ लागू देत नाही. जलमताच दुसरी असं नाही तिची वट. काय होतं? हा दुसरी असं नाही जलमताच इसने लय वड देऊन वडच लागू देत नाही इसनला ती. हां. किती गाया झाल्या असतील याच्या? 3000च्या वर काय झाले त्या 3000च्या वर वर झाल्या. आहे त्या. काय दर आहे हो याचा? 1000 रुपये. 1000. 1000 त्याचा सगळ्यांचा 1000 आणि असं बाहेर गेल्यावर टॅम्पो भाडं तेवढं एक्स्ट्रा. काय टेम्पो भाडं होईल? हा तेवढं एक्स्ट्रा. ह्याच्यानंतर हात चालू केला. हा ह्यानंतर हे चालू केला. पण हात त्याच्या एवढा गरम नाही हो. ते गरम नाही तेवढा. गरम आहे रोज आहे टॅम्पोत रोज बाहेर आहे. हां. किती त्यानं गरम करणं किती नाचायचा. किती नाचायचं. हा तर रोज आता सकाळी 8 वाजता बैल बाहेर गेला. आत्ता घरात आला बैल. हां. किती गाया केल्या? सकाळचं हे आता 4 झाले त्या. आणि अजून एक आहे अजून एक आहे आता. म्हणजे 5 होणार. हा 5 होते त्या. तेवढ्याच तावानं काढतो का हो? तेवढ्याच आव्हान. मी दिवसात तिला 10-11 गाय काढली त्या. तर पहिल्या गायीतच गाय काढतोय. 10-11 काढल्या. होय होय. मध्ये किती गॅप द्यायचा 2 गायच्या मध्ये? त्याचं काय नसतं या 5-10 मिनिटात लगेच काढली की अडचण नसते. नाही ना. नाही काय नसतं. अशा रिटर्न गाय आल्या तर हा सुरती फ्री. फ्रीमध्ये ना. होय फ्रीमध्ये असते. आता नवीन काय वासरू आहे काय ह्याच्या मागं चालू आहे? वासरात सध्या काय तयार केली नाही अजून. हां. आहे तर 2-3 बैलांना सगळी वास करून काय करायला होते नाही. नाही ह्यांच्या मागं चालू व्हायला. एकान तयार करायची की. ह्याच्या किती गाय झाल्या? तुझ्या 1200 गाई झाल्या. बा किती दिवसात? 1.5 वर्षात. 1.5 वर्ष. ह्याला काय हो खुराक? सगळ्यांनी शेमच खोराक शेमच. शेमच. त्यात काय बदल नाही. बदल काय नाही. आता बघितल्या तुमच्या गजेच्या लय पैदाशी आहे त्या गावात. हो लय पाहिजे. तरी आता गावात गया बाहेर गेली त्या. हां. सगळ्या जर असत्या तर हा. लय तुम्हाला भेटल्या असत्या. गजाच्या आणि ह्यो वान करून टाकलाय सगळ्या गावात यानं. ह्या बैलानं वाण केला सगळा. तिकडं म्हणा आता घाटात पळायचे नाही सगळी ह्या बैलानं वाण केला जास्त. आणि
हे जर वाकड तोंड पण कुठं कुठं उमटलंय वासरांच्या. हा एकानं कुठं आहे. चांगल्या बैलांचं होतेच, हा चांगल्या बैलांचं होते. ते गिरणात सापडलं असं चांगल्या बैलांचं होतेच. होतंय. हे वडिलांच्या काळातलं का बैल? नाही आपल्यापेक्षा आपणच केलं. असं ना, लहानाचा मोठा तुम्ही आपणच केलं. आता गाय कुठं चरा गेल्या काय? चारा गेले बाहेर गेले. गजाला बघायचं होतं, म्हणलं गजाला बघावं. मला वाटलं गजाला घेऊन गेलाय तुम्ही. नाही गजा घरात असते, गजा बाहेर नेत नाही. नाही याच्यात नक्की करायला लागतं ते. त्याच्यात झालं तर अजून नक्की नाही. नाही केले. नाही कधीच केली नाही, कधीच नक्की नाही. नक्याला लय कठीण आहे मग. अजून वत केलं हो वेगळे. हा. नक्की तर वाटलं का अजून? नाही कधीच केली नाही. कठीण नक्क्यांचा. असा खडा बिडा लागला काय तसला विषय काय नाही इळपर दगडात जाऊ दे, काय सगळं तुझी अडचण नाही. ते शिंगाला काय बांधलंय? शिंगाला खाली कंद्यातनं कचरा घेतला का नाही, इकडल्या लई वड लागते. हा 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 म्हणतातच केलेली म्हणजे ते येसन. इसनं इकडे वड लागते ना, हा, हा, नाक वाकडा त्याच्यामुळं. बरोबर बरं. एका साईडला ओढ लागते, एका साईडला वड लागते ना बांधले. त्यासाठी ते शिंगाला बांधून त्यातनं दाव घेतला. हा खरसुंडीला नेला होता ना? 2 वर्ष मागे नेलता. एका झाडाला नेऊन बांधता लय दमवर, तेव्हापासून कुठे नेलं नाही. तेव्हापासून नाही. नाही कुठेच नेलं नाही. आता ह्या वर्षी ह्याला नेला होता का हा ही 2 आणली तिघी. खरसुंडीला? हा ही 2 आणली. ती बी सकाळी आणली, संध्याकाळी माघारी आणली लगेच. एकच आम्हाला दिवस. राहून कुठं चालत नाही. इथं गयाला असते त्या हा. बैल कुठं ठेवून चालत नाही. मुक्कामला घरात यायला लागते. आणि कुठं आहे हो त्याचा खोडा? थोडा आम्ही ह्याला बांधतो या. हा ते काय ते मुजले ते हे केले तर असते तर हा. पाडले त्यामुळं ह्याला असेच आहे. माग गोडी बिडी काय लावायला लागते? नाही नाही आम्ही जास्त बैल बाहेर असे टेम्पोतनंच. हा हा. गे कसं टेम्पोला लावाय आणि टेम्पोला हे करायची. आणि गै बसून म्हणून काय करायचं? बसत नाही कशाला बसते गे, माझा बसत नाही. बिन माझा गे असेल तेच बसते त्या. असं आहे काय? हा माझा गे बसत नाही त्या. एखादी बसायला ते खाल्लं काठी काय करणार. हा हा हा. आमच्याकडे पण वय आहे. हो तुमच्याकडे आहे भाजी हो. माहिती आहे का मला? माहिती आहे ना? माहिती आहे माहिती आहे भाजी माहिती आहे मला. भाजी माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे भाजी. भाजी माहिती आहे. तुम्हाला मी टेम्पोन उतरले होते बघितलं तुम्ही. भाजी किती झाल्या काय आता? भाजीचे 110 झाल्या. तरी चालू करून 2-3 महिने झाले का? 4 महिने झालं. ह्यानं चालू केलं का आप्पासाहेब बसल्याने येऊन चालू करून दिलं हा. त्या दिवशी. तिची मला ते. आमच्याकडे गायींचं प्रमाण कमी आहे, तुमच्याकडे प्रमाण कमी आहे. इकडे जास्त आहे प्रमाण. जास्त प्रमाण इकडे घ्यायला आहे. हा. तो फरक पडतो, बाकी काय नाही. गजेची घरी काय पैदास आहे का नाही? घरी आज सध्या गाय आहे की एक. ती आई आहे की. ही जी आहे, ही जी आई एक आहे हा. आणि ह्या बैलाची पाडी एक आहे. ही जी एक पाडी आहे ना? पाडी आहे. 2 पाडी आहेत बारकी. 4 महिने एक पाडी आहे ह्या बैलाची. 2 पाडी आहेत. 2 आहेत. पण गजानं वाण केला बरं का वाण सलगर. केला, सगळ्या भागात वाण केला गजानं. पिंटू शेट हे मागल्या 5-6 वर्षापूर्वी गायला कमी झाल्या होत्या, 17-18 आता गाया वाढल्या. आता वाढल्या. आता वाढल्या. कुठं तुम्ही घरगुती झालं तर गाया लय वाढल्या आता. हा लय म्हणजे आता मला वाटतं 50% गाया जास्त वाढल्या. आणि वाढल्या आहे हो ना? वाढल्या. आणि मग चांगलं दिवस आलं. गयासनी दिवस चांगला आला. 1 नंबर दिवस आला. शर्यती चालू झाल्यापासून नाही दिवस चांगला आला गयासनी. आता तुमच्या भागात पण कालवड काय नाहीच म्हणतात. नाही कालवड कोण नाहीच म्हणते. कालवड नाहीच म्हणते. हा हा.